Welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the behavior of dielectric slab subjected to an external electric field. जेव्हा आपण एखाद्या डायलेक्ट्रिक स्लॅबला की ज्याचे मॉलिक्यूल पोलर असू द्या किंवा नॉन पोलर असू द्या, म्हणजे ती डायलेक्ट्रिक स्लॅब पोलर मॉलिक्युल्सने तयार झालेली असू द्या किंवा नॉन पोलर मॉलिक्युल्सने तयार झालेली असू द्या, यांना जेव्हा आपण एक्सटर्नल फील्ड मध्ये प्लेस करतो तर जी ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असते ती काही प्रमाणात रिड्यूस होते. ती का रिड्यूस होते? त्यानंतर हे जे काही मॉलिक्युल्स असतात यांचं जे ओरिएंटेशन असते ते ओरिएंटेशन आपण एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवल्यामुळे कसं होतं याच्याच बद्दलचे आपल्याला 4-5 पॉइंट इथे एक्सप्लेन करावे लागतात. बघा, तर पहिले फिगर समजून घ्या. ह्या दोन प्लेट्स आहेत की ज्या प्लेट्सच्या साहाय्याने आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेली आहे. पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट या दोघांच्या मधात आपल्याला एक डायलेक्ट्रिक स्लॅब प्लेस करायची आहे की जी डायलेक्ट्रिक स्लॅब आयदर पोलर मॉलिक्युल्सने बनलेली असू शकतात किंवा नॉन पोलर मॉलिक्युल्स. ऑलरेडी आपण बघितलंय what do you mean by polar molecules and non-polar molecules. The molecules in which the center of positive and negative charges coincide त्याला आपण non-polar म्हणतो, and where the center of positive and negative charges doesn't coincide त्यांना आपण polar molecules म्हणतो. म्हणून मग सगळ्यात पहिला पॉइंट आपण घेतला, consider thin uniform slab of dielectric placed in a uniform electric field. ही आपण एक डायलेक्ट्रिक स्लॅब घेतलेली आहे आणि ही डायलेक्ट्रिक स्लॅब आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करतोय. मग आता जेव्हा आपण ही डायलेक्ट्रिक स्लॅब या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करू तर याचे जे मॉलिक्युल्स असतात डायलेक्ट्रिक स्लॅबचे, या मॉलिक्युल्स मधील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस या इलेक्ट्रिक फील्डच्या इन्फ्लुएन्समुळे काय होते, दे आर सेंटर्स दॅट आर नॉट coincide with each other. They are separated by short distance, making each molecule as a electric dipole. इथे आता आपण जे हे दाखवलेलं आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह वेगवेगळं, हे आपल्याला काय रिप्रेझेंट करतं तर इलेक्ट्रिक डायपोल म्हणून प्रत्येक मॉलिक्यूल हा ऍक्ट होतो. हा इलेक्ट्रिक डायपोल म्हणून का झाला? जी इलेक्ट्रिक फील्ड आपण इथे अप्लाय केलेली आहे या इलेक्ट्रिक फील्डचा परिणाम असा होतो की प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये असणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस याचं सेंटर ऑफ मास हे कोइन्साइड होत नाही, सेपरेट होतं बाय सर्टन फायनाइट डिस्टन्स. सो दॅट्स व्हाय ईच मॉलिक्यूल दॅट विल ऍक्ट ॲज अ हियर डायपोल, गिविंग अस सम डायपोल मोमेंट. In the absence of external field, each molecule has its own dipole moment, but the resultant dipole moment for the complete plate that is equal to 0 because they are oriented in random direction. पण कधी ही कोणती केस आहे जर आपण तिथे फील्ड अप्लाय केली नाही. इथे आपण फील्ड अप्लाय केली आहे त्यामुळे काय होतं की हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत एका पर्टिक्युलर डायरेक्शनने डिस्प्लेस केलं जातं. आणि जेव्हा हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एका पर्टिक्युलर डायरेक्शनने डिस्प्लेस होतात तेव्हा रिझल्टंट डायपोल आपल्याला मिळतं. ही रिझल्टंट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूमलाच आपण पोलरायझेशन म्हणतो. म्हणजे हे मॉलिक्युल्स मधील जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत एका पर्टिक्युलर डायरेक्शनला डिस्प्लेस होणे हा इफेक्ट आहे. आपला दुसरा पॉइंट, डायलेक्ट्रिक बिकम पोलराइज्ड when kept in a external field, irrespective. It is not depend upon whether that dielectric made up of the polar molecule or non-polar molecule. Dielectric हा polar molecule ने किंवा non-polar molecule ने बनलेला असू द्या, दोघांच्याही बाबतीत पोलरायझेशन होतं हा इफेक्ट सेम आहे. म्हणून आपण दुसरा पॉइंट घेतला की when dielectric slab placed in a external field, these molecules arrange themselves in such a way that each molecule has its own dipole moment. हे अरेंजमेंट जे आहे यालाच आपण पोलरायझेशन म्हणतो. म्हणून इथे म्हटलं आहे डायलेक्ट्रिक बिकम पोलराइज्ड व्हेन केप्ट इन अ एक्सटर्नल फील्ड, irrespective that dielectrics made up of polar or non-polar molecule.
मग या पोलरायझेशन मुळे काय होतं बघा, तर बिकॉज ऑफ पोलरायझेशन molecules are oriented such that all negative charges that are on the left side and all positive charges that are on right side. इथे पोलरायझेशन झाल्यामुळे आपण हे वेगवेगळ्या मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन केलं आहे. आपण जर रिझल्टंट रिप्रेझेंटेशन दाखवायचं असेल आपल्याला बिकॉज ऑफ पोलरायझेशन, तर या केस मध्ये काय होतात, सगळे पॉझिटिव्ह चार्जेस कुठे मूव्ह होतात, इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा आपण या स्लॅबला इलेक्ट्रिक फील्डच्या अंडर इन्फ्लुएन्स ठेवलं, तर यामुळे आता सगळे पॉझिटिव्ह चार्जेस कुठे मूव्ह होतात, इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल फील्ड, आणि सगळे निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते कुठे मूव्ह झाले, अपोजिट टू दॅट ऑफ द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून मग सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आपण एका साइडला दाखवतो, सगळे निगेटिव्ह चार्जेस आपण एका साइडला दाखवतो. आता केवळ आपण या डायइलेक्ट्रिकच्याच बाबतीत जर विचार केला तर नेट इलेक्ट्रिक चार्ज विदिन डायइलेक्ट्रिक इज 0. नुसतं या डायइलेक्ट्रिकचा जर आपण विचार केला तर जेवढे निगेटिव्ह चार्जेस लेफ्टला आहे तेवढेच पॉझिटिव्ह चार्जेस राईटला आहे. दे कॅन्सल इच अदर इफेक्ट. त्यामुळे जर नेट इलेक्ट्रिक चार्ज जर आपण कन्सिडर केला तर तो काय होतो, 0. सो चार्जेस ऑब्टेन ऑन द सरफेस ऑफ डायइलेक्ट्रिक स्लॅब, हे जे चार्जेस आपल्याला मिळाले डायइलेक्ट्रिक स्लॅबच्या सरफेसवर बिकॉज ऑफ पोलरायझेशन, त्यांना म्हणतो आपण पोलरायझेशन चार्जेस. आता इथे या चार्जेसच्या मूवमेंटमुळे आपल्याला इथे पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होतं. ही इलेक्ट्रिक फील्ड बिकॉज ऑफ पोलरायझेशन. मग या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन हे अपोजिट होतं. त्यामुळे जी काही आपल्याला रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड मिळेल दॅट इज E इक्वल टू E0 minus EP. E equal to E0 minus EP. Why this negative sign? Because whatever the electric field so produced because of the polarization of these charges, हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस यांचं पोलरायझेशन झालं, त्यामुळे या डायइलेक्ट्रिक स्लॅबच्या आतमध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होतं. ही इलेक्ट्रिक फील्ड या एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शनने प्रोड्यूस होतं. त्यामुळे या दोघांचा सबट्रॅक्शन म्हणजेच आपल्याला रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड मिळेल. म्हणून मग आता ही रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड इज द डिफरन्स बिटवीन एक्सटर्नल फील्ड अँड द पोलरायझेशन फील्ड. म्हणून मग या एक्सटर्नल फील्डचा इफेक्ट हा कमी होतो. म्हणून इथे आपण म्हटलेलं आहे की here external electric field that get reduced when this dielectric slab plays in a electric field. पुन्हा एकदा बघा, आपल्याला इथे पाहायचं आहे behavior of dielectric slab when it is placed in an external field. This is the case when we show the representation of each molecule, that each molecule arrange themselves in such a way that molecule act as a electric dipole. These negative charges and positive charges that get separated because of the effect of external electric field, and because of arrangement, displacement of these charges in a particular direction, we have the production of electric field inside that dielectric slab. And that production of the electric field is because of polarization, and that is opposite to that of the external field. त्यामुळे इथे रिझल्टंट फील्ड जे आहे या दोघांमधला डिफरन्स आहे. म्हणून एक्सटर्नल फील्डचा इफेक्ट तो काय करतात, रिड्यूस करतात. कोणते पॉइंट लिहिले आपण पुन्हा एकदा बघू की पहिले आपल्याला एक स्लॅब कन्सिडर करायचे जे आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करणार आहे. सो कन्सिडर थिन युनिफॉर्म स्लॅब of dielectric place in a uniform electric field. सेकंड पॉइंट, मग याला आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यामुळे काय झालं तर पोलरायझेशन होतं, आणि या पोलरायझेशन मुळे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एका पर्टिक्युलर डायरेक्शनने मूव्ह झाल्याचं दिसतं. म्हणून इथे लिहिलंय डायइलेक्ट्रिक्स बिकम पोलराइज्ड when it is kept in a external field irrespective that of the dielectric made up of polar or non-polar. हे डायइलेक्ट्रिक जे आपण
त्या एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवली आहे ती पोलर मॉलिक्यूलने बनलेली आहे की नॉन पोलर मॉलिक्यूलने बनलेली आहे याच्यावर त्याचं पोलरायझेशन डिपेंड राहत नाही. या पोलरायझेशन मुळे काय होतं बघा की हे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत हे एका साइडला डिस्प्लेस झाले, राईट साइडला निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते लेफ्ट साइडला डिस्प्लेस झाले. इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची संख्या सारखी असल्यामुळे नेट इलेक्ट्रिक चार्ज जर आपण कन्सिडर केला तर तो किती येतो 0. नाउ बिकॉज ऑफ this polarization we have certain charges on the surface of dielectric slab. That's why these charges are called as polarization charges. Now here because of these charges produced on the surface of dielectric there is a production of electric field which is because of polarization. That's why it is represented by EP. मग हे जे काही पोलरायझेशन मुळे आपल्याला डायलेक्ट्रिक स्लॅबवर जे चार्जेस मिळालेले आहेत या चार्जेस मुळे तिथे एक इलेक्ट्रिक फील्ड सेटअप झाली ती EP ने रिप्रेझेंट झाली. आता हे जे काही आपण प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस बघितले त्याच्यामुळे काय झालं तर तिथे एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झाली. ही इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनने असल्याने रिझल्टंट फील्ड जे आहे ते आपल्याला मिळेल E0 EP. म्हणजे ही आपण अप्लाय केलेली फील्ड आहे, ही एक्सटर्नल फील्ड आहे, ही त्या डायलेक्ट्रिक स्लॅब मध्ये पोलरायझेशन मुळे प्रोड्यूस झाली त्यामुळे याला इंड्यूस म्हणतो आपण. दिस इज द induced electric field. So that's why here the reduction of external field occur. काय झालं आपण त्या डायलेक्ट्रिक स्लॅबला एक्सटर्नल फील्ड मध्ये प्लेस केलं त्याची जी डायरेक्शन आहे ती समजा लेफ्ट टू राईट आहे. इथे जे काय आपण प्लेट्स दाखवले आहेत हे प्लेट्स आपण पॉझिटिव्ह, इथली प्लेट आपण निगेटिव्ह दाखवली. हे जे चार्जेस इथे प्रोड्यूस होतात बिकॉज ऑफ पोलरायझेशन ऑन द सरफेस ऑफ डायलेक्ट्रिक ते इथे निगेटिव्ह प्रोड्यूस होतात, इथे पॉझिटिव्ह प्रोड्यूस होतात. म्हणजे या प्लेटच्या अपोजिट जिथे पॉझिटिव्ह प्लेट आहे तिथे निगेटिव्ह चार्जेस प्रोड्यूस झाले, जिथे आपण या पॉझिटिव्ह प्लेटला कन्सिडर केलाय तिथे निगेटिव्ह चार्जेस प्रोड्यूस झाले, जिथे निगेटिव्ह प्लेट आपण कन्सिडर केले तिथे पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप झाले. त्यामुळे ही जी काही इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड आहे बिकॉज ऑफ पोलरायझेशन जी आपण EP ने रिप्रेझेंट केलेली आहे ती या एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शनने इंड्यूस झाली. त्यामुळे तो या एक्सटर्नल फील्डचा इफेक्ट काय करतो रिड्यूस करतो. म्हणून तिथे जर आपल्याला विचारलं की एक्सप्लेन व्हाय द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड दॅट गेट रिड्यूस्ड when dielectric is placed in an external field. Why? Because of polarization induced electric field is developed within the dielectric whose direction is opposite to that of the external field. या डायलेक्ट्रिक स्लॅबच्या आतमध्ये एक फील्ड प्रोड्यूस होतं कशामुळे बिकॉज ऑफ पोलरायझेशन, बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. त्याची डायरेक्शन ही एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट असल्यामुळे जी रिझल्टंट फील्ड आपल्याला मिळतं ती या दोघांची सबट्रॅक्शन. म्हणून तिथे एक्सटर्नल फील्ड काय केलं जातं रिड्यूस केलं जातं. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो दिस इज हाऊ डायलेक्ट्रिक स्लॅब बिहेव when it is placed in an external field.